धुळे जिल्ह्यातील अवधान शिवारात मंगळवारी घडलेली एक हृदयद्रावक घटना सध्या अमळनेरपासून ते धुळे आणि जळगाव जिल्ह्यापर्यंत चर्चेचा विषय ठरली आहे। बी फार्मसी अंतिम वर्षात शिकणाऱ्या दोन घट्ट मित्रांपैकी एकाने दुसऱ्याचा जीव वाचवताना स्वतःचा प्राण गमावल्याची ही हकीकत आहे। या घटनेने एकीकडे मित्राच्या मृत्यूने शोककळा पसरली असली तरी दुसरीकडे माणुसकी, मैत्री आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा एक प्रेरणादायी संदेशही दिलाय। इन्साफ आझाद खान वय 22 आणि मयूर मोहन गांगुर्डे हे दोघे धुळे येथील SVKM महाविद्यालयात बी फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होते। शिक्षणाव्यतिरिक्त या दोघांमधील मैत्री अतिशय घट्ट होती। मंगळवारी दुपारी ते दोघे अवधान शिवारातील धरण परिसरात गेले असता अचानक मयूरचा तोल जाऊन तो पाण्यात बुडू लागला। इन्साफने एकही क्षण न दवडता पाण्यात उडी घेतली आणि मयूरला बाहेर काढण्यात यश मिळवले। मात्र त्याच क्षणी इन्साफचा तोल सुटला आणि तो खोल पाण्यात बुडून गेला। इन्साफने केवळ मैत्रीसाठी नव्हे तर माणुसकीसाठी प्राणांचे बलिदान दिले। जातपात, धर्म, संप्रदाय याच्या कितीतरी पलीकडे जाऊन एका तरुणाने मित्रासाठी प्राणही कमी ही भावना कृतीतून सिद्ध केली आहे। मयूरच्या जीवाला वाचवले पण स्वतःचे जीवन अर्पण करून इन्साफने मैत्रीचे खरे अर्थ समोर ठेवले आहे। इन्साफ अभ्यासात हुशार, शिस्तप्रिय आणि मनमिळावू होता। तो नेहमी मदतीसाठी पुढे यायचा। त्याने दाखवलेले धाडस आणि निस्वार्थ भावना आजच्या समाजाला एक नवा विचार देणारे आहे। जातीयतेच्या सावटाखाली जगणाऱ्या समाजात इन्साफसारख्या युवकांनीच खऱ्या अर्थानं माणुसकी आणि एकात्मता यांची शिकवण दिली आहे। या घटनेनंतर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे। सोशल मीडियावरही इन्साफच्या शौर्याचे आणि त्याच्या बलिदानाचे कौतुक होत आहे। काही ठिकाणी स्थानिक युवक संघटनांनी त्याच्या कुटुंबियांसाठी मदतीचे आवाहनही केले आहे। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवले असून अशा तरुणाचा त्याग आणि मूल्याधारित विचार समाजाच्या नव्या पिढीसाठी एक उजळ आदर्श ठरत आहे। इन्साफच्या या अमर मैत्रीला आणि माणुसकीला मिल्लत मित्रतर्फे सलाम।